अहो, कोणी दुःखात असलं ना की माझं मन हळवं होतं. कोणाला दुःख झालं की मला खूप त्रास होतो. हेच माझ्या उमाई अप्पांचे, माझ्या विठुरायाचे संस्कार आहेत माझ्यावर. मी चुकले. मी विठुरायाचं नाव घेतलं. चुकले मी. माझी हरकत नाही सकू. फक्त रमाई समोर असं काही बोलू नकोस. उगाच वादाला विषय नको. हो, मी लक्षात ठेवेन. पण मला काय वाटतंय, आपण सुभेदार काकांना भेटायला हवं. त्यांनी तुमचे पाय धुतले, तुमचा सत्कार केला. एक सांगू? हो, सांग ना. नाही म्हणजे मी फक्त सुचवते, तुम्हाला योग्य वाटतंय का बघा. म्हणजे त्यांनी आपल्याला खूप मोहरा दिल्यात, त्या आपल्याला परत करायला हव्या. अगं पण रमाईला कसं चालेल? तिला नाही आवडणार हे सकू. बर, बर, चल चल. काय रे, काय झालं? काय काय झालंय तुला अस्वस्थ व्हायला? सगळं तुझ्या मनासारखंच झालंय ना? रमाई, आम्ही सुभेदारांना भेटायला जाणार आहोत. का आत्ता उपरती झाली? त्यांचा अपमान करून हाकलून दिलंस त्यांना. मग आता कुठल्या तोंडाने आणि कशासाठी जाणार आहेस? रमाई, त्यांची अमानत आहे आपल्याकडे, ती त्यांना परत करायला हवी. म्हणजे साखरपुड्याच्या वेळी त्यांनी ज्या आपल्याला सुवर्ण मोहरा दिल्या त्या त्यांना परत करायला नकोत का? दिकू, या सुवर्ण मोहरा परत करायच्या सुभेदारांना का? कारण ते त्यांच्या आहेत रमाई. नाही, हे आपलं धन आहे आणि त्यांनी ते स्वतःच दिलंय ना. अगं पण आपण ती भेट स्वीकारली कारण तेव्हा साखरपुडा होणार होता. आता साखरपुडा रद्द झाला रमाई, आणि पुढे कधीही तो होणारच नाही. मग भेटीमागचं प्रयोजनच संपुष्टात आलं म्हटल्यावर त्यावरचा आपला हक्क पण संपला ना रमाई. छे दिगू, अरे असा विचार तुझ्या मनात आलाच कसा? अरे आलेली लक्ष्मी परत करायची नसते. दिगू, तू तुझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवू नकोस. उगाच नको तिथे उदार होऊ नकोस. अशाने भिकेला लागू आपण. आदर्श, तत्व, शब्द उत्तम असतात, पण ते फक्त बोलण्यासाठी वापरायचे. प्रत्यक्षात कृतीत आणायला जाऊ नकोस. पदरी नुकसानच येईल. तू विचार करतोस तो चुकीचा आहे. असं काहीही करायचं नाही. रमाई, मी बाबांसारखा नाही, मी तुझ्या नियमानुसार वागतोय. मी आपण कमावलेलं धन उधळत नाहीये किंवा कुणाची कर्जातून मुक्तताही करत नाहीये. या उलट जे धन आपण आपल्या व्यवहारात व्यवसायात कमावलेलं नाहीये, ज्या धनावर आपला अधिकारच नाही, ते परक्याचं धन कुठल्या हक्काने आपण आपल्या तिजोरीत ठेवायचं? ते ज्याचं त्याला परत द्यायला हवं ना. ह्या अगोचर मुलीचा सल्ला दिसतोय हा. पण ते विवेकपूर्ण आणि योग्यच आहे रमाई. सुभेदारांना त्यांच्या सुवर्ण मोहरा परत केल्याशिवाय मला स्वस्थता मिळायची नाही. आम्ही जाऊन देऊन येतो देत्या मोहरा.
अरे दिगू, जे घडलं त्या पार्श्वभूमीवर तू सुभेदारांच्या घरी जाणं बरं दिसत नाही रे. दे दे, मी नेऊन देतो, दे. नाही काका, मला जायला हवं. आणखीन एक हिशेब पूर्ण करायचा आहे मला.